मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. पण आज या शहरात एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला. आणि सर्वात मोठा प्रश्न हा अपघात होता की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू. ये जो बीएमसी है ना, 11 नंबर रोडवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसवर अचानक एक प्रचंड झाड कोसळलं. क्षणभरात बसचा चक्काचूर झाला. बसमध्ये बसलेली लहान मुलं जीवाच्या आकांताने ओरडत होती. कोणी रडत होतं, कोणी रक्ताने माखलं होतं, तर कोणी आपल्या मित्राला उठवण्याचा प्रयत्न करत होते. पण एका निष्पाप चिमुकल्याने कायमचे डोळे मिटले. 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आणि अनेक कुटुंबाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, हे झाड आधीपासून धोकादायक होतं का? जर होतं तर ते हटवलं का गेलं नाही? प्रशासनाला सूचना मिळाल्या होत्या का? जर मिळाल्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष कोणी केलं? दरवर्षी पावसाळ्यात अशीच झाडं कोसळतात. दरवर्षी जीव जातात. दरवर्षी चौकशीचे आदेश दिले जातात आणि मग सगळं विसरलं जातं. पण ज्या आईने सकाळी आपल्या मुलाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला, डबा भरून दिला, लवकर ये असं म्हणत शाळेत पाठवलं, त्या आईला संध्याकाळी आपल्या मुलाचा मृतदेह पाहावा लागला. या वेदनेची भरपाई कोण करणार? अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा, कंत्राटदाराची बेफिकिरी की यंत्रणेचा निष्क्रियपणा याची शिक्षा कोणाला होणार? जर धोकादायक झाडांची वेळेवर तपासणी झाली असती, जर आवश्यक ती कारवाई झाली असती, तर कदाचित आज हा चिमुकला जिवंत असता. एका निष्पाप जीवाचा मृत्यू फक्त आकडा नाही, तो एका कुटुंबाचा उद्ध्वस्त झालेला भविष्य आहे. आज महाराष्ट्र विचारतो आहे, चौकशी नको, थेट कारवाई हवी. ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हा जीव गेला त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल होणार का? की पुन्हा काही दिवस गोंधळ, काही निवेदने आणि मग सगळं शांत? जर आजही जबाबदारी निश्चित झाली नाही तर उद्या पुन्हा एखादी शाळेची बस, पुन्हा एखादा निष्पाप जीव आणि पुन्हा तेच अश्रू. ही वेळ शांत बसण्याची नाही, जबाबदारी निश्चित करण्याची आहे.